आप इस बार इधर आए हैं, कैसा लगा दिखावा? अरे बहुत अच्छा लग रहा है और आप सबको बधाई हो, शुभकामनाएं। गणपति बप्पा मोरया। और मैं बहुत सालों से हमेशा यहाँ आता हूँ, हर साल आता हूँ। तिलक नगर में यहीं पैदा हुआ और सब कुछ आज जो कुछ भी हूँ तिलक नगर की वजह से हूँ। सर अगले साल गोल्डन जुबली होने जा रहा है, 50 साल पूरा होने जा रहा है। आप लोग सब आना और इसको सबको बताना कि ये अगले साल गणपति का और यहाँ का 50वां साल है। तो मैं चाहूँगा कि सब आए और धूमधाम से आ जाओ। फिर अगले साल गणपति और गणेश चतुर्थी हम सब मिलकर मनाएंगे। सह्याद्री क्रीडा मंडळाचे 49वं वर्ष आहे आणि यावर्षी ती थीम आहे गजराज। पर्यावरण संतुलनामध्ये फार मोठा सहभाग असलेलं गजराज याला तेवढंच महत्त्व आहे की बाप्पाशी ते रिलेटेड आहे आणि गजराजची थीम घेऊन आपण यावर्षी देखावा सादर केलेला आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। भक्तगण येत आहेत, पावसाची कृपा राहिली तर अजून गर्दी वाढत राहील आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपला उत्सव चालू आहे। प्रतिसाद दरवर्षी वाढतच चाललेला आहे, फक्त वरुण राजाची कृपा राहिली तर अजून प्रतिसाद मिळेल। देखाव्यामध्ये आम्ही पहिल्या क्रमांकावरच असतो आणि आपला भर देखाव्यावर पूर्ण असतो। शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या मंडळाचा कारभार चालतो। आपले कार्यकर्ते परिश्रम करत असतात। आपले उपाध्यक्ष अमित सातार्डेकर, राजू मोहिते यांची सगळ्यांची मेहनत याच्या मागे आहे आणि या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर हा पूर्ण देखावा उभा राहिलेला आहे। किमान एक 50 दिवस लागले ही थीम उभा राहायला आणि दरवर्षी जसं आमचं गणपती विसर्जन होतं तसं पुढच्या वर्षी काय करायचं या गोष्टींवरती आमचा विचारविनिमय चाललेला असतो। तसे आमचे जे आर्ट डायरेक्टर आहे राहुल परब, त्यांना आम्ही काही सजेशन्स दिलेले, त्या सजेशन्सच्या आधारावरती त्यांनी काही ऑप्शन्स आम्हाला अवेलेबल करून दिले थीम्समध्ये। तर गजराज ही थीम म्हणजे गणपती बाप्पांच्या एकदम जवळचा विषय आहे गजराज, तर म्हणून आम्ही ही थीम निवडून आम्ही हा देखावा उभारला यावर्षी। तुम्ही बघू शकता प्रत्येक जागेवर आमचे म्हणजे प्रत्येक एक्झिट एंट्री पॉईंटवर जो मेन गेट आहे सहकार सिनेमाच्या इथे, तिथे अराऊंड आमचे एक 400 स्वयंसेवक उपस्थित आहेत आणि प्रत्येक भाविकांना एकदम व्यवस्थित शिस्तबद्ध गणपती बाप्पापर्यंत पोहोचवायचं काम आमचे स्वयंसेवक करत आहेत। एकदम जसं मी बोललो शिस्तबद्ध आहे, कारण तुम्ही बघू शकता की कुठेही धक्काबुक्की नाही आहे। लहान मुलं आहेत, लहान मुलांचीही काळजी घेतली जाते आणि महिलांचीही काळजी घेतली जाते। तर प्रत्येक भाविकाला व्यवस्थित पद्धतीने आम्ही गणपतीच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे कार्यकर्ते करतात। काय सांगाल यंदाचा देखावा आणि सुप्रसिद्ध कलाकार अभिनेता सर्व इथे येतात, काय सांगाल? हे दरवर्षीप्रमाणे आमचं जे मंडळ आहे सह्याद्री क्रीडा मंडळ, आम्ही दरवर्षी आमचे देखावाचं कोणाचं कॉम्पिटिशनच नाही आपल्या देखावासाठी। दरवर्षी आम्ही काय नाही ते काय दुसरे आम्ही देखावे करतो, पण मला वाटत नाही मुंबईमध्ये असला देखावा कुठे पण बघायला मिळतो आणि त्या हिशोबाने बाप्पांनी आमच्यावर एवढा आशीर्वाद ठेवला आहे की दरवर्षी आम्हाला असले देखावे करायला त्यांचा साथ आहे। त्याच्यामुळे आम्हाला हे देखावे आपणच आपल्याकडे एक आयडिया येते असले देखावे करायला, तर आम्हाला जाम म्हणजे अभिमान आहे। आमचा जो गणपती आहे त्याला आम्ही दरवर्षी नवीन देखाव्यामध्ये आम्ही सगळं आगमन करतो आणि जे आता सेलिब्रिटीज वगैरे येतात ते वर्षानुवर्ष आपल्याकडे येतात आणि आपल्या गणपतीला पण ते पूजतात, कारण आपला पण गणपती एक नवसाचा गणपतीसारखाच आहे, ते मानतात। त्या हिशोबाने आता आपल्याकडे अनिल कपूर येणार आहे जो आपल्या कॉलनीमधलाच रहिवासी आहे। तसं शाहरुख खान येऊन गेलेला आहे, सलमान खान पण येऊन गेलेला आहे, सोनू सूद येतो, अनिल कपूर येतो, बाकी सगळे ऑलमोस्ट सगळे इथे कुठेतरी भेदभाव नाही आहे, कारण की अनेकदा गणेश भक्तांमध्ये नाराजगी बघायला भेटते। VIP दर्शन लोकांना सोपं होतं आणि गणेश भक्तांना तासोतास लाईनीत उभं राहावं लागतं आणि तेव्हा जाऊन त्यांना दर्शन भेटतं। आणि आपल्या इकडे जे सुविधा आहेत सगळे
आपण दर एक जो माणूस आपल्या दर्शनाला येतो सगळ्यांना आपण एकच ह्याच्यामध्ये ठेवतो की कोण VIP नाही किंवा कोण हे नाही. दर्शन देवाचं घ्यायचं म्हणजे सगळ्यांना देवाचं सगळ्यांना एकच हिशोबाने दर्शन असलं पाहिजे. तर त्या हिशोबाने आम्ही बघतो की आमच्या जे पण भक्त आहेत ते येतात ते सगळ्यांना आपल्या देवाला दर्शन बरोबर घ्यायला मिळालं पाहिजे. हे आमचं पुढच्या वर्षी गोल्डन जुबली होणार आहे, 50 वर्ष 50 वर्ष. पूर्ण होते. काय नवीन बघायला भेटेल, काय कल्पना आतापासून डोक्यात आहे? अजूनपर्यंत अशी काय कल्पना नाही. ते एक 6 महिने 7 महिने पहिले आम्ही विचार करतो आणि पण ह्याच्याहून अजून काहीतरी मोठं असेल. आणि त्याच्यामध्ये आम्ही असं एक छोटासा विचार केला आहे की गेल्या 50 वर्षांमध्ये आम्ही जे काय तिथे रेप्लिका केले आहेत त्यांचं पण एक एक्झिबिशनसारखं असेल तसलं काय आमचा विचार आहे. पण आता एवढ्यात आम्ही विचार नाही केला. जे बाप्पांनी आम्हाला जी आयडिया देणार त्या हिशोबानेच आम्ही करणार आहे. साहेब काय सांगा, यंदाचा देखावा कसा वाटतो? नेहमीप्रमाणे अत्यंत प्रभावशाली, तुमचे चॅनलसारखाच विघ्नहर्ता आणि अत्यंत सुबक अशी मूर्ती आणि सुबक डेकोरेशन. प्रत्येक वेळेलाच सह्याद्री क्रीडा मंडळ अध्यक्ष आणि त्यांच्या इतर मेंबरला नवीन नवीन कल्पना सुचतात आणि ते कुठेतरी अवतरात येतात असं मला वाटते. त्या हिशोबाने पुन्हा एकदा गणपती भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी गोल्डन जुबली 50वं वर्ष पूर्ण होते. नवीन गणेश भक्तांसाठी काही ना काही सह्याद्री क्रीडा मंडळ अनोखे देखावा साकारत असतं. काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की सह्याद्री क्रीडा मंडळासाठी प्रत्येक वर्ष हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे 49 असू दे किंवा 50. प्रत्येक वर्षच त्यांच्या मंडळाचे जे संचालक आहेत त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांना प्रत्येक वर्ष महत्त्वाचं. त्याच्यामुळे 50व्या वर्षीसुद्धा असंच काहीतरी असणार. एव्हरी इयर इज इम्पॉर्टंट फॉर दॅम. एक वेगळं असेल असं वाटतं? नक्कीच. काय शुभेच्छा द्या गणेश भक्तांना? गणपती बाप्पा विघ्नहर्ताचं सगळ्यांनी सेवा करायची आहे. त्याच्यामुळे मी वेगळ्या शुभेच्छा देण्यात काही पॉईंटच नाही. सगळ्यांनी दर्शनाला यावं ह्याच शुभेच्छा.